बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. मी तितिक्षा आणि बिहाइंड द कॅमेरा आहे सिद्धार्थ. हॅलो. आज मी कुठे आहे? कॅन यू गेस? नो? ओके, आय टेल यू. आम्ही आलो आहोत गोव्यात आणि वी हॅड द बेस्ट स्टे एवर. आणि म्हणून सडनली असं डिसाईड केलं की हा ब्लॉग झालाच पाहिजे, कारण गोव्याला येताना आम्ही जवळपास 10 तास घालवले आहेत हॉटेल फायनल करण्यासाठी. आणि आम्हाला खरंच कळत नव्हतं, कारण जे वेगवेगळ्या साईट्सवर फोटोज होते त्यामुळे आम्हाला असं एक्झॅक्टली कळत नव्हतं की कशा रूम्स आहेत, कशी प्रॉपर्टी आहे. आम्हाला सी फेसिंग रूम हवी होती, आम्हाला ब्रेकफास्ट इन्क्लुडेड हवा होता, अजून आम्हाला आय थिंक वी नीडेड अ बाथटब आणि अजून 1-2 गोष्टी हव्या होत्या. आणि सगळं एका प्रॉपर्टीमध्ये मिळणं खूप अवघड आहे ॲट अ गुड कॉस्ट ऑफकोर्स. सो आफ्टर सर्चिंग अ लॉट रात्री 3 वाजता आम्ही एक हॉटेल फायनल केलं. दॅट वॉज ताज हॉलिडे रिसॉर्ट गोवा. आणि सो आय एम गोइंग टू शो यू द रूम राईट नाव. वाय? बिकॉज ह्याही हॉटेलचे हे हॉटेल जितकं डिझर्व करतं तितके चांगले फोटोज नाही आहेत इंटरनेटवर. सो टाडा. सो इथे एंटर केल्याबरोबर दिस साईड हिअर इज द वॉशरूम. यू कॅन सी इट्स प्रिटी बिग, इट्स ब्युटिफुल. हां देन वी हॅव क्लॉजेट्स हिअर. त्याच्यामध्ये आयर्न आहे, ब्ला ब्ला ब्ला. ॲक्च्युली आमची निघायची वेळ झाली त्यामुळे थोडा पसारा आहे. सो इथे थोडं सामान पडलं आहे, इथे पडलं आहे. पण ही खूप सुंदर अशी ऐसपैस रूम आहे इथे. आणि टी व्ही आहे, ही सुंदर विंडो आहे, इथे मिनी बार आहे. सी, दे हॅव अ मिनी बार, दे हॅव स्नॅक्स आणि खूप काही. बट द बेस्ट पार्ट इज हिअर. Perfect sea facing room. It's basically a villa. So I'll quickly tell you about this hotel. Taj Holiday Village Resort or Village Holiday something. Holiday Village. So इथे असे छोटे छोटे विलाज आहेत. प्रत्येक विलामध्ये 4 रूम्स आहेत आणि either you get garden set out or you get sea facing view balcony. We chose this. So if at all you are traveling to Goa anytime soon, please make sure की एकदा ही प्रॉपर्टी बघा. आणि one more thing that I would suggest is avoid booking through some other site, some other than Taj itself. So आम्ही काय केलं होतं, आम्ही डिरेक्टली ताजच्या हेल्पलाईनवरती फोन केला होता रात्री अगदी 3 वाजता. आणि त्यांच्या थ्रू आम्ही हे बुकिंग केलं असल्यामुळे आम्हाला खूप प्राईजमध्ये खूप फरक पडला. प्लस आम्हाला डिस्काउंट्स मिळाले. दुसरी गोष्ट मेंबरशिप मिळाली आहे. सो बऱ्याच गोष्टी इन्क्लूड होऊन खूप कमी रेटमध्ये आम्हाला ही पर्टिक्युलर प्रॉपर्टी मिळाली. प्लस अबाउट दिस प्रॉपर्टी, इथे बाजूलाच ताज फोर्ट अग्वाडा रिसॉर्टसुद्धा आहे, जे ॲब्सोल्युटली वेगळं 5 स्टार हॉटेल आहे, हेरिटेज प्रॉपर्टी आहे. आणि यू कॅन ॲक्च्युली अवेल फॅसिलिटीज इन दॅट हॉटेल एज वेल. सो जर तुम्ही इथे राहत असाल, यू कॅन गो हॅव अ ब्रेकफास्ट देअर. यू कॅन आय थिंक यूज देअर स्विमिंग पूल, फिटनेस सेंटर, स्पा, एव्हरीथिंग. फन फॅक्ट, माझं इथे शिक्षण झालं आहे गोव्यामध्येच आणि मी इथे खूप फिरले आहे. फोर्ट अग्वाडाला इथे जे जवळच आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये मी इथे खूप फिरले. खूपदा फ्रेंड्सबरोबर आले होते आणि मला नेहमी असं वाटायचं की ओ डॅम, एका हॉटेलला की प्रायव्हेट बीच अख्खं मिळतं आहे. आणि माझ्यासाठी ती खूपच आश्चर्यजनक गोष्ट होती की एवढी मोठी प्रॉपर्टी असू शकते. अँड इट्स अ बिग डील. आफ्टर लाईक 14 years आय हॅव कम हिअर आणि आय ॲक्च्युली स्टेड ॲट सच अ प्रॉपर्टी, सच अ ब्युटिफुल प्रॉपर्टी, जिथे त्यांचं प्रायव्हेट बीचसुद्धा आहे आणि खाली उतरल्याबरोबर लगेच शॅक्ससुद्धा सुरू होतात. सो ज्या गोष्टींसाठी लोक गोव्यात येतात, आमच्यासाठी रिलॅक्सेशन आणि थोडंसं गोवा बघणं, समुद्र आणि अजून काय होतं रे, फिश खाणं, हे सगळं काही जे आमच्या टू डू लिस्टवरती होतं ते सगळं एका प्रॉपर्टीमध्ये राहून खूप आरामात आम्हाला करता आलं आहे.
So please next time जब तुम्ही गोव्याला येणार असाल, do think about this property. Alright? चलो bye.